श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, उभा राहुनी सन्मुखा, कर जोडूनी एका, नमन करी साष्टांगी. एक असे माझी विनंती, निरोपावे आम्हा प्रती. आमुचे पूर्वजे कवणे रीती, सेवा केली सद्गुरूंची. एकोनी शिष्याचे वचन, सिद्ध सांगे विस्तारून. एक चित्ते करुणी मन, एक शिष्या नामधारका. पूर्वी कथा सांगितले, जे का श्री गुरुसी भेटले. वासरग्रामी होते भले, पूर्वज तुमचे परियेसा. तयाचे नाम सायनदेव, केली पूजा भक्तिभावे. त्यावरी प्रीती अतिस्नेह, आमुचे श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी, गाणगापुरी परियेसी. ख्याती झाली दाही दिशी, कीर्ती वाढली बहुते परी. येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरी ख्याती. नाम नृसिंह सरस्वती, भक्तवत्सल अवधारी. तुमचा पूर्वज जोका होता, सायनदेव नामे ख्याता. त्याने ऐकला वृत्तांता, महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी, आला गाणगापुरासी. आनंद बहुमानसी, हर्षे निर्भर होऊनिया. साष्टांगी नमस्कारित, असे चरणी लोळत. केशे करुणी पाद झाडित, भक्तिभावे परियेसा. कर संपुट जोडोनी, स्तुती करी एकाग्रमणी. त्रैमूर्ती तूच जाण, म्हणे श्री गुरु स्वामिया. आनंद जललोचनी, निघे संतोषे बहुमनी. नवविधा भक्ती करुणी, स्तुती केली गुरूंची. संतोष होनी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आश्वासिती. माथा हस्त ठेवणी म्हणती, परमभक्त तूची आम्हा. तुवा जे का स्तुती केली, तेने मन माझे झाले. तुझ वरदान ती धले, वंशवंशी माझे दास. स्नान करुणी संगमासी, पूजा करी अश्वत्थासी. त्वरित यावे मठासी, भोजन करी गा आम्हा पंक्ती. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती. गुरु निरोपे जेणे रीती, आला तो स्नान करुणी. षोडशोपचारे गुरुसी, पूजा करी भक्तिसी. अनेक परिपक्वान्नेसी, भिक्षा केली श्री गुरुते. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आपले पंक्ती. समस्त शिष्याहुनी प्रीती, ठाव देती आपले जवळी. पुसती क्षेम समाधान, कैसे तुमचे वर्तमान. कृपा असे परिपूर्ण, म्हणून पुसती संतोषे. एकोनी श्री गुरुचे वचन, सायनदेव सांगे विस्तारून. कन्या पुत्र बंधुजन, क्षेम असती स्वामिया. उत्तर कंची म्हणजे ग्रामी, वसोनी असतो आम्ही. तुझे कृपेने समस्त क्षेमी, असो देवा कृपा सिंधू. पुत्रवर्ग बंधुजन, करती संसार यातना. आपले मनीची वासना, करीन सेवा श्री गुरुची. एकोनी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हसून. आमचे सेवा असे कठीण, आम्हा वास बहुता ठाई. एके समयी अरण्यात, अथवा राहू नगरात. आम्हा सवे कष्ट बहुत, तुम्ही केवी साहू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोपिती. एकोनी विनवी मागुती, म्हणे स्वामी अंगीकारी. येणे परी श्री गुरुसी, सायनदेव भक्तिसी. विनवितसे परियेसी, संतोषले श्री गुरुमूर्ती. श्री गुरु तया विप्रा म्हणती, जैसे असेल तुझे चित्ती. दृढ असेल मनी भक्ती, तरीच करणे अंगीकार. स्थिर करुणी अंतःकरण, करिता सेवा श्री गुरुचरण. झाले मास 3 जाण, एक शिष्या नामकरणी. वर्तता ऐसे एके दिवशी, श्री गुरु गेले संगमासी. सवे घेतले तयासी, समस्तांते वारोनी. भक्ता सहित संगमासी, गेले श्री गुरु निशी समयासी. बैसते झाले अश्वत्थासी, सुख गोष्टी करीत देखा. दिवस गेला अस्तमानी, श्री गुरु विचार करती वनी. दृढ याचे अंतःकरण, कैसे असे पाहू म्हणती. उठविती वारा अवचिती, तेने वृक्ष पडो पाहती. पर्जन्य आला महाख्याती, मुसळधारा वर्षती. जो का विप्र होता जवळी, आश्रय केला वृक्षातळी. वस्त्रे करुणी श्री गुरुशी, पर्जन्य वारा समस्त देखा. साहिले आपण भावे एका, उभा राहुनी सन्मुखा. सेवा करी परियेसी, येणे परी याम दोनी. पर्जन्य आला महाक्षोणी, आणिक वारा उठोनी. विजे शीत अत्यंत, श्री गुरु म्हणती विप्रासी. शीत झाले बहु असी, तुवा जाऊनी मठासी. अग्नी आणावा शेकावया.
निघाला शिष्य देखोनी. श्रीगुरु म्हणती हासोनी, नको पाहू आपले नयनी, उभय पार्श्वी परियेसा, येणे बरी द्विजवर. पावला त्वरित गाणगापूर, वेशीपाशी जाऊनी थोर, हाकारिले द्वारपाळा. तयासी सांगिता वृत्तांत, आणून दिदला अग्नी त्वरित. तो घालून या भांडियात, घेऊन गेला परियेसा. न दिसे मार्ग अंधकार, विजेच्या तेजो जातो नर. मनी करीत असे विचार, श्रीगुरूंनी माते निरोपिले. दोन्हीकडे न पाहाय म्हणती, श्रीगुरु माते निरोप देती. याची कैसी आहे स्थिती, म्हणून पाहे त्यावेळी. आपले दक्षिण दिशेसी, पाहता देखे सर्पासी. भिवनी पळता उत्तरेसी, अद्भुत दिसे महानाग. वाट सोडून या जाय राणी, सवेची येती सर्प दोनी. तेव्हा विप्र भिवोनी, अतिशीघ्र जातसे. स्मरता झाला श्रीगुरुसी, एको भावे धैर्यसी. जातो विप्र शीघ्रेसी, पातला संगमा जवळीके. दुरून देखे श्रीगुरुसी, सहस्र दीप ज्योतींसी. दिसती विप्र बहुवसी, वेदध्वनी एकतसे. जवळी जाता दिलोरू, एकले दिसती श्रीगुरु. गेला समस्त अंधकारू, दिसे चंद्र पौर्णिमेचा. प्रज्वाल्य केले अग्निसी, उजेड झाला बहुवसी. झाला विप्र सावधेसी, पाहतसे श्रीगुरु ते. दोन्ही सर्प येऊनी, श्रीगुरु ते वंदोनी. सवेच गेले निघोनी, पूर्वीच विप्र भ्याला असे. श्रीगुरु पुस्ती विप्रासी, कागा भयाभीत झालासी. आम्ही तू ते रक्षावयासी, सर्प दोन्ही पाठविले. न धरी भय आता काही, आमची सेवा कठीण पाही. विचारुनी आपल्या देही, अंगीकारावी गुरुसेवा. गुरुभक्ती म्हणजे असे कठीण, दृढ भक्तीने सेवा करणे. कळी काळा ते न भिणे, तया शिष्ये परियेसा. श्रीगुरु म्हणती विप्रासी, सांगेन कथा असे न पुसुरसी. न गमे वेळ रात्रीसी, ब्रह्ममुहूर्त होय तव. शंभू सांगे गिरिजेसी, सर्व साध्य गुरुभक्तीसी. करावी एको भावेसी, जोची शिव तोची गुरु. तयाचे एक आख्यान, सांगेन तुझ विस्तारून. एक चित्त करुणी मन, एक गिरिजे म्हणतसे. गुरुभक्तीचे सुलभपण, तात्काळ साध्य होय जाण. अनेक तप अनुष्ठान, करिता विलंब परियेसा. नाना तप अनुष्ठान, करती यज्ञ महादान. त्याते होय महाविघ्न, साध्य होता दुर्लभ. जो गुरुभक्ती करील, साध्य होय तात्काळ. यज्ञ दान तपफळ, सर्वसिद्धी त्यासी होय. याचा एक दृष्टांत, सांगेन एक असे विचित्र. ब्रह्म याचा अवतार व्यक्त, त्वष्टा ब्रह्मा परियेसी. त्यासी झाला एक पुत्र, अति लावण्य सुंदर. सकल कर्म कुशल धीर, योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी, व्रतबंध करी परियेसी. करावया विद्याभ्यासी, गुरुचे घरी निरवला. गुरुची सेवा नाना परी, करी तसे ब्रह्मचारी. वर्तता ऐसे येणे परी, अपूर्व एक वर्तले. वर्तता एके दिवशी, आला पर्जन्य बहुवसी. पर्णशाळा परियेसी, गळत होती गुरुची. तयावेळी शिष्यासी, निरोप दिला गुरु कैसी. त्वरित करावे आम्हासी, गृह एक दृढ ऐसे. पर्णशाळा प्रतिवर्षी, जीर्ण होत परियसी. गृह करावे दृढेसी, कधी जीर्ण नव्हे ऐसे. न तुटे कधी राहे स्थिर, दिसावे रम्य मनोहर. असावे सर्व परिकर, शीघ्र करी गा गृह ऐसे. ऐसा गुरु निरोप देती, तेच समय गुरुची सती. सांगत असे अतिप्रीती, माते कंचुकी आणावी. नसेल विणवी अथला शिवली, विचित्र रंगी पाहिजे केली. माझे अंगाप्रमाणे वहिली, त्वरित आणि म्हणत असे. गुरुपुत्र म्हणे त्यासी, मागेन एक तुम्हासी. पादुका आणाव्या मज ऐसी, चाले जैसी उदकावरी. अथवा चिखल न लागे तयासी, न भावी अधिक पायासी. जेथे चिंतू मानसी, तेथे घेऊनी जाय ऐसी. इतू किया अवसरी, गुरुकन्या काय करी. जाता त्याचा पालवधरी, आपणासी काही आणावे. तानवडे दोन्ही आपणासी, घेऊनी यावे परियसी. अनिक आपणा खेळावयासी, घरकुल एक आणावे. कुंजराचे दंते बरवे, घरकुल तुवा करावे. एक स्तंभी असावे, कधी न तुटे नोहे जीर्ण. जेथे ठेवी मी तेथे यावे, सोपस्कारा सहित आणावे.
पाठ ठाणवी असावे तया घरा भीतरी, सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण, करावया पाकयत्न मडकी करुणी आणि पा, आणिक सांगेन मी तुझ, रांधणे करावया शिकवी मज, पाक केली या उष्ण सहज, असो नये अन्न जाणा, पाक करिता मडकेसी, न लागे काजळ परियसी, आणून देगा भांडी ऐसी, आणिक सर्व सोपस्कार, गुरुकन्या ऐसे म्हणे, अंगीकारिले शिष्य राणे, निघता झाला तक्षणे, महारण्य प्रवेशला, पुढे जाता मार्गात, भेटला एक अवधूत, ब्रह्मचारी ते देखत, पुसता झाला तयेवेळी, पुसता झाला वृत्तांत, बाळक सांगे समस्त, गुरूंनी मागितले जे जे वस्तू, कवणे परी साध्य होय, मग म्हणे अवधूत, तया बाळका ते अभय देत, सांगेन तुझ एक हित, जेणे तुझे कार्य साधे, विश्वेश्वर आराधन, असे एक निधान, काशीपूर महास्थान, सकळाभिष्टे साधतील, काशीपूर असे महास्थान, तुवा जाताची जाण, होईल तुझी मनकामना, संदेह न धरी मनात, एकोनिया ब्रह्मचारी, साष्टांगी नमन करी, कोठे आहे काशीपुरी, आपण असे अरण्यात, ऐसे म्हणता तापसी, आपण नेईन म्हणे हर्षी, तुझ करिता आपणासी, यात्रा घडे लाभथोर, तुझ करिता आपणासी, दर्शन घडे पुरी काशी, चला जाऊ त्वरितेसी, म्हणून दोघे निघाले, मनोवेगे तात्काळी, पातले विश्वेश्वराजवळी, तापसी म्हणे तयेवेळी, बाळा यात्रा करी आता, बाळ म्हणे तापसीसी, स्वामी माते निरोप देती, नेणो यात्रा आहे कैसी, कवणे परी रहाटावे, तापसी म्हणे तयासी, सांगेन यात्रा विधीसी, तुवा करावे भावेसी, नेमे भक्तीपूर्वक, पाहिले मणिकर्णिकेसी, स्नान करावा नेमेसी, जाऊन या विनायकासी, पांचाळेश्वरा नमावे, मग जावे महाद्वार, विश्वनाथ दर्शन करा, पुनरपि यावे गंगा तीरा, मणिकर्णिका स्नान करावे, मणिकर्णिकेश्वर पूजा करी निधार, जाऊनी कंबळेश्वर पूजा करिगा भावेसी, ललिता देवी पूजोनी, मग जावे तेथोनी, जरासंधेश्वर सगुणी, पूजा करिगा भक्तीसी, सोमनाथ असे थोर, पूजावा शूळ टंकेश्वर, तया पुढे वराहेश्वर, पूजा करिगा ब्रह्मेश्वरी, पशुपतीश्वरनिका, पूजा करुणी बाळका, पितामह असे जोका, त्या ईश्वरा ते पूजावे, कल्लेश्वर वंदुनी, पुढे जावे एकोमनी, चंद्रेश्वरासी नमोनी, पूजा करिगा विश्वेश्वरा, पुढे पूजी विघ्नेश्वर, त्यानंतर अग्नीश्वर, मग पूजा नागेश्वर, हरिश्चंद्रेश्वर पूजिदाण, चिंतामणी विनायका, सोमनाथ विनायका देखा, पूजा करुणी एका, वसिष्ठवामदेव पूजावा, पुढे त्रिसंधेश्वर, पूजी लिंग असे थोर, विशालाक्ष मनोहर, धर्मेश्वर पूजावा, विश्वबाहू पूजानिका, पुढे आशा विनायका, वृद्धादित्य असे तोका, पूजा करी मनोभावे, चतुर्वक्त्रेश्वर असे थोर, लिंग असे मनोहर, पूजा करिगा ब्रह्मेश्वर, अनुक्रमे करुणिया, पुन्हा प्रकामेश्वर असे कुण, पुढे ईश्वर ईशान असे, चंडी चंडीश्वरा जाण, पूजा करी भक्तीसी, पूजी भवानी शंकर, दुंडीराज मनोहर, अर्ची राजराजेश्वर, लांगुलेश्वर पूजी मग, नकुलेश्वर पूजेसी, तुवा जावे भक्तीसी, परान्न परद्रव्येश्वरासी, पाणिग्रहणेश्वर पूजी मग, गंगेश्वर मोरेश्वर पूजोन, ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वर अर्जुन, नंदिकेश्वर पूजी मग, निष्कलंकेश्वर थोर, लिंग असे मनोहर, पूजी मार्कंडयेश्वर, असुरेश्वर पूजी मग, तारकेश्वर असे थोर, लिंग बहु मनोहर, पूजा महाकाळेश्वर, दंडपाणी पूजी मग, महेश्वरा ते पूजोनी, अर्ची मोक्षेश्वर ध्यानी, वीरभद्रेश्वर सुमनी, पूजा करिगा बाळका, अविमुक्तेश्वरासी, तुवा जाऊनिया हर्षी, पूजा करिगा भावेसी, मोदादि पंचद विनायका, आनंद भैरव पूजा करी, पुनरपि जाय महाद्वारी, जेथे असे मनमथारी, विश्वनाथ परियेसा, बाळा तुवा येणे परी, अंतर्गृह यात्रा करी,
मुक्ती मंडपा भीतरी जाऊनी नमस्कारावे. ऐसी यात्रा करोनी विश्वनाथा ते नमुनी. मग निघावे तेथुनी दक्षिण मानस यात्रेसी. मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तरवाहिनी. विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी. तेथोनी निघावे हर्षी मोदादी पंचविनायकांसी. पूजा करावी भक्तीसी धुंडीराज पूजी मग. पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा. विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तिभावे. स्नान धर्म कूपेसी श्राद्धादि विधी करी हर्षी. पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग. पूजावी देवी ललिता जरासंधेश्वर नमिता. पूजी मग सोमनाथा वराहेश्वर भक्तीची. दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करा श्रद्धेसी. प्रयाग तीर्थी परियेसी स्नान श्राद्ध करावे. पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी. पूजा करिगा भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग. अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी. धुंडीराज भक्तिपूर्वी पूजा करिगा ब्रह्मचारी. तीळ भांडेश्वर देखा पूजा करुणी पुढे एका. रेवा कुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान. श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर पूजन. मन कामना पावने जाण एक ब्रह्मचारी. पुढे 64 योगिनी पूजा करिगा एकोमनी. कुक्कुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपावा. वाराणस्य दक्षिणांगे कुकुट्ट नामे वैद्विजाः. तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्न सुस्वप्न भवेत. पुढे मासोपवासासी पूजिजे गोबाईसी. 7 कवड्या घालून आतिसी नमन भावे करावे. शुक्रकूपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन. मग पुढे अन्नपूर्णा नमुन पूजा करी भावेसी. धुंडीराजा ते पूजन ज्ञानवापी करी स्नान. ज्ञानेश्वर अर्चन दंडपाणी पूजावा. आनंद भैरवासी वंदुनी महाद्वारा जाऊनी साष्टांगेसी नमुनी. विश्वनाथा अर्चे ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष. ब्रह्मचारी करी गाहर्ष योगीराज सांगतसे. आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैशी. संकल्प करुणी मानसी निघावे तुवा बाळका. जावे पंचगंगेसी स्नान करावे महाहर्षी. कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणांतरी. पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे. किराणा धूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती. गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण. नामे असती सगुण एक बाळा एक चित्ते. एषा परी पंचगंगेसी स्नान करिगा भावेसी. बिंदू माधव पूजेसी पूजा करिगा केशवा. गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी. मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा. मयुषादित्य पूजेसी जावे तुवा भक्तीसी. पुनरपि जावे हर्षी विश्वेश्वरा दर्शना. मागुती मुक्ती मंडपासी जावे तुवा भक्तीसी. संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा. मग निघावे तेथून आदित्यादे पूजन. अमर्तकेश्वर अर्चन पापवक्षेश्वरा पूजिजे. नवग्रहांते पूजोनी काळभैरवाते वंदोनी. क्षेत्रपाळा अर्चोनी काळकुपी स्नान करी. कृत्तिवासेश्वरा देखा पूजा करुणी बाळका. पुढे जाऊनी एका शंखवापी स्नान करी. तेथे आचमन करोनी यत्नेश्वरा ते पूजोनी. सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग. चतुर्वक्त्रेश्वरी पूजा करी व बाळा तू ओजा. पुढे स्नान करणे काजा वृद्ध काळ कुपा जावे. काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीसी. अपमृत्युवेश्वरा हर्षी पूजा करिगा बाळका. मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजणे. तेथोनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया. वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी. दंड खात कूपेसी स्नान श्राद्ध तू करी. पुढे भूतभैरवासी पूजी जे ईशानेश्वरासी. जयगीश विहगुहेसी नमन करुणी पुढे जावे. घंटाकुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी. कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी भक्तीसी. ज्येष्ठवापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजणे.
सवे चितवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात, तेथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करी ग भक्तीसी, भीमलोटा जाऊन हर्षी भीमेश्वर पूजावा, मातृपितृकुंडेसी करणे श्राद्ध विधीसी, पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा, पुढे कप्रदेश्वरासी पूजा करी ग भक्तीसी, कर्कोटक वापिसी स्नान करी गा बाळका, कर्कोटकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी, पुढे ईश्वर गंगेसी स्नानदान करावे, अग्निश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी, श्राद्ध कर्म करावे, उत्तरार्क पूजोन मत्स्योदरी करी स्नान, ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी मग, ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादि करावी भक्तीसी, पाप विमोचन तीर्थेसी स्नानादि श्राद्धे करावी, तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण, कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करी गा भक्तीसी, असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी, विधीपूर्वक गोदानी देता बहुत असे, मग जावे कपिलाधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा, संवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परियसा, वृषध्वजाते पूजोन मग निघावे तेथून, ज्वाला नृसिंह वंदन वरुणासंगमी तुम्ही जावे, स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजोनी, आदि केशव अर्चोनी पुढे जावे परियसा, प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध तुवा करावे, प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परियसा, कपिल धारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर, पूजोनी त्रिराचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजावे, पुढे जावे महादेवासी पूजा करी गा भक्तीसी, द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा, गंगा यमुना सरस्वतीसी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तीसी, काम्यतीर्थ पाहे मग, कामेश्वरा ते पूजोनी गोप्रदार तीर्थस्थानी, पंचगंगेसी जाऊनी स्नानमागुती करावे, मणिकर्णिका स्नान करणे, जलशाई ते पूजणे, हनुमंता ते नमन करणे, मोदादि पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी, धुंडिराज परियेसी ज्ञानवापी स्नानेसी, ज्ञानेश्वर पूजावा, पूजी दंडपाणीसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंचपांडवासी, द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवासी, अविमुक्तेश्वर हर्षी पूजोनी संभ्रमेसी, विश्वनाथा सन्मुख सांगे, उत्तर मानस यात्रेयम यथावद्या मया कृता, न्यूनातिरिक्तया भंभू प्रियता मनया विभू, ऐसा मंत्र जपोनी साष्टांगी नमन करुनी मग निघावे तेथोनी, पंचक्रोश यात्रेसी। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सचुत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी यात्रा निर्वणम नाम 41ोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।